व्रत केलेल्या स्त्रिया जर पतिव्रता आहेत ही मान्यता देत आहोत, तर हा शुद्ध मूर्खपणा आहे। नक्की कोणती सावित्री आपल्याला काय ज्ञान देते की आपला बुद्धिभेद करते, हा विचार होणं अपेक्षित आहे। सत्यवानाची सावित्री ही धरायची आणि दुसरीकडे आम्ही सावित्रीबाई फुलेंना मानतो हे म्हणायचं, हे दोगलेपण सुद्धा आपण आता बंद करणं अपेक्षित आहे। जोपर्यंत आपल्याला स्वतःला चिकित्सा करायला जमत नाही, आपण ते शिकणार नाही, तोपर्यंत विज्ञानाच्या नावाखाली अशा भाकड कथा आपल्या माथी मारल्याच जाणार आहेत। सर्वांना जय भारत। आपल्या जागृती न्यूज चॅनलच्या आठवड्यातील प्रबोधनात्मक सदर वैचारिक वारसा मध्ये मी प्राची दुधाने आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते। बांधवांनी भगिनींनो, आपण आपल्या ह्या प्रबोधनात्मक सदरातून दर आठवड्याला एक वेगळा विषय घेऊन त्याची चिकित्सा करण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि प्रबोधन त्या माध्यमातून आपण समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे विषय घेऊन आपल्यापर्यंत येत असतो। आज असाच 2 दिवसापूर्वी जी वटपौर्णिमा झाली, त्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने आजचा हा विषय आपण घेऊन येत आहोत। खरं तर ह्या विषयामध्ये मी पुन्हा एकदा आपल्याला वटसावित्रीचं महत्त्व काय आहे, वडाचं महत्त्व काय आहे, याच्यामध्ये ह्या काय भाकड कथा आहेत, ह्या सगळ्या मी तुम्हाला सांगणार नाही ना। सत्यवानाची सावित्री आणि फुलेंची सावित्री याच्यामध्ये मी कुठेही तुलना आपल्याला करून दाखवणार आहे, परंतु असे विषय आणि असे प्रश्न मी आपल्या समोर मांडणार आहे की ज्याची चिकित्सा आपण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने करणं निश्चितच गरजेचं आहे। इथे सत्यवानाची सावित्री असेल किंवा सावित्रीबाई फुले असतील, यांच्यामध्ये तुलना ही करणं म्हणजे एका स्त्रीचा सन्मान करण्यासाठी दुसऱ्या स्त्रीचा अपमान करणं, अशी ही बाब निश्चितच होते। आणि हेच अपेक्षित आहे, जे आपल्याकडे रूढी आणि परंपरेने आलेलं आहे की कशा ना कशा तरी मार्गाने कोणत्या ना कोणत्या तरी स्त्रीचा अवमान हा आपल्या हातूनच होत राहिलेला आहे। तर या बाबतीत आपण कुठेतरी थोडंसं जागरूकही होणं निश्चितच गरजेचं आहे। जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या स्त्रीचा सन्मान करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या स्त्रीचा अवमान करायचा नाही, म्हणजेच हे तितकंच अयोग्य आहे जितकं एखादं असत्य हे सत्य आहे म्हणून आपण ते घेऊन मिरवत असतो। सत्यवानाची सावित्री ही पुराणांना साजेशी एक कथा रचून रचनाकारांनी आपल्याला पुन्हा एकदा बुद्धिभेद करण्यास भाग पाडले आहे, हे देखील सत्य आहे। आज विज्ञानाची कास धरून अनेक परिवर्तनवादी निर्णय घेऊन अशा अनिष्ट परंपरांना फाटा दिल्या जात आहे, याचा आनंद आहे। परंतु कधी कधी सावित्रीबाई फुले यांचं जे महान कार्य आहे हे झाकण्यासाठी किंवा दाबण्यासाठी अशा ह्या सत्यवानाच्या सावित्रीची कथा रचल्या गेली की काय, असाही प्रश्न आणि संशय मनामध्ये निश्चितच उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही। ही स्थिती कायम आहे। ही सावित्री कधी होऊन गेली? ही सावित्री म्हणजे सत्यवानाची जी सावित्री सांगितलेली आहे ती, जसं सुरुवातीलाच सांगितलं, तिचा कालखंड वेगळा होता, परंतु हा कालखंड नक्की होता कोणता, हे असे असंख्य प्रश्न अनुत्तरितच राहतात। बदल होतोय हेही सत्य आहे, परंतु ह्या बदलांमध्ये काही गोष्टी आजही घडत आहेत आणि त्या कोणत्या याच्याकडे आपल्याला लक्ष आपलं वेधून घेणं गरजेचं आहे। आता विज्ञानाच्या नावाखाली ह्या भाकड कथा वेगळ्या अंगाने मांडून समाजाची दिशाभूल करण्याचे काम खुबीने सुरू आहे। सत्यवानाच्या सावित्रीने यमाकडून आपल्या पतीचे प्राण कसे परत मिळवले, ही निश्चितच एक भाकड कथा होती। याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही। हे जेव्हा मांडण्यात आलं, हे सर्वांच्या समोर आलं, तेव्हा आता प्रतिगामीच परंतु आम्ही विज्ञानवादी आहोत असं भासवणारे आता ह्या कथेला
विज्ञानाच्या मार्गाने आपल्यामध्ये पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. ते त्यांचे जे काही मनसुबे आहेत किंवा विचार आहेत हे कृतीमध्ये घालण्यासाठी कधीच कमी पडत नाही. त्यांचे मार्ग बदलतात परंतु त्यांचे विचार कधीच बदलत नाही. आणि त्याचा प्रत्यय ह्या वटपौर्णिमेच्या किंवा वटसावित्रीच्या निमित्ताने यावर्षी सोशल मीडियावरती काही मेसेज फिरत होते, त्या माध्यमातून आपल्याला समजेल. विज्ञान किंवा वैज्ञानिक मांडणी म्हणजे नक्की काय असतं, तर जे वास्तवावर आधारित आहे आणि जे प्रयोगातून सिद्ध करून दाखवते व जे सर्वत्र मान्य होते त्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा वैज्ञानिक जो काही मांडणी आहे ती आपण म्हणू शकतो. आणि त्या आधारावरती अनेक विषय जे आजपर्यंत आपण सत्य आहेत किंवा आपल्यावरती ते सत्य आहेत म्हणून बिंबवले गेले होते ते कशा प्रकारे असत्य ठरतात हे आपण पाहिलेलं आहे. आणि हे विज्ञान अजून प्रगती करत आहे. जे असत्य परंतु सत्य दाखवलेले हे ज्या काही अशा बाबी होत्या त्या काळाच्या ओघामध्ये निश्चितच विरून चाललेले आहेत. आणि इथून पुढेही हे विज्ञान ह्याच्या भाकड कथा आहेत किंवा अज्ञान आहे, अंधविश्वास आहे, ह्या सगळ्याला खोडून काढण्याचं काम निश्चितच करत राहील. परंतु आमचा वैज्ञानिक दृष्टिकोन ह्या कथांच्या बाबत काय सांगतो आणि पुराणांना साजेशा ह्या कथा आहेत जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस निश्चितच ह्या अज्ञान पसरवण्यासाठी आहेत, अंधविश्वास पसरवण्यासाठी आहेत आणि 100% खोट्या आहेत हे आपण समजून घ्यावं. आणि आम्ही जे सांगत आलो हे खरं आहे यासाठी अनेक चुकीचे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या नावाखाली ह्या व्रतवैकल्य असतील, परंपरा असतील, यांना दुजोरा देण्याचं काम, पाठिंबा देण्याचं काम आजही समाजात आपल्याला होताना दिसत आहे. मग त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण हे व्रत का केलं पाहिजे हे आपल्याला समजून सांगण्यात येतं. मग हे व्रत जर खरंच इतकं महत्वाचं होतं तर मग हे व्रत फक्त स्त्रियांनीच का करावं हा प्रश्न आपल्याला आजही निर्माण होत नाही. जोपर्यंत आपल्याला स्वतःला चिकित्सा करायला जमत नाही, आपण ते शिकणार नाही, तोपर्यंत विज्ञानाच्या नावाखाली अशा भाकड कथा आपल्या माथी मारल्याच जाणार आहेत. आपण स्वतःला प्रश्न विचारायला लागलं पाहिजे. तुलना म्हणून नाही, परंतु कोणत्या काळात कोण सत्यवान सावित्री होऊन गेले त्यांच्या नावावर एक भाकड कथा पसरवली जाते, त्याचा आपण आदर्शही घेतो. पुन्हा एक नवीन व्रत बायकांच्या माथी मारल्या जातं. पुरुष प्रधानतेला आणखीन बळ आपण देतो, त्याचा पाठपुरावा आपण करत राहतो. परंतु 100-200 वर्षापूर्वी ज्योतिबाची सावित्री होऊन गेली. जे सर्व पुराव्यासहित आपल्याला आज उपलब्ध आहे ते असून देखील आपण ते अळगळीत टाकून दिलेलं आहे. म्हणून अनेक आघात ज्या आपल्या सावित्रीने सोसले, जो त्याग तिने केला आणि त्या माऊलीने आपल्याला ज्ञानाचा मार्ग खुला करून दिला, एक नवा क्रांतीचा मार्ग आपल्याला दिला. आपण त्याच मार्गावर, त्याच ज्ञानाच्या मार्गावरती अज्ञानाच्या पुड्या बांधत आहोत आणि याची पुसटशी जाणीव देखील आपल्याला होत नाही. ही आश्चर्याची बाब निश्चितच म्हणावी लागेल. सत्य दिसत नाही, परंतु असत्य आपण डोळे दिपून शोधत आहोत. हे कसलं ज्ञान? हे तर शुद्ध अज्ञान. आणि यात आम्हाला वैज्ञानिक आधार कसा मिळू शकतो याचा थोडा देखील आपण विचार करत नाही. काही दिवसांपूर्वी माझ्या पाहण्यात एक चित्र आलं. आपण म्हणतो की एक चित्र 1000 शब्दांप्रमाणे असतात. मग त्या चित्रामध्ये असं काय होतं की आपण किमान आज तरी
जी स्थिती, जी परिस्थिती आहे ती सुधारण्याचा प्रयत्न किंवा परिवर्तनाचा मार्ग खऱ्या अर्थाने स्वीकारला पाहिजे, हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ते चित्र असं होतं की एक मुलगा आणि एक मुलगी हातामध्ये त्रिशूळ, भगवं कापड आणि बरंचसं असं काही साहित्य घेऊन काही झाडांकडे चालताना दाखवलेले आहे. त्याच बाजूला एक दोन झाडांना ह्या मुलांनी हे जे काही साहित्य त्यांच्या सगळं हातात आहे ते बांधलेलं, कुठे अडकवलेलं हे दिसत आहे. आणि एक मोठा त्रिशूळ त्या झाडाच्या पुढे मातीमध्ये रवून उभा केलेला दिसतो. म्हणजेच काय तर एक दैवी, धार्मिक, सांस्कृतिक असं रूप त्या झाडाला आपल्याला तिथे दिलेलं त्या चित्रामध्ये दिसतं. आणि त्या चित्राच्या खाली एकच ओळ लिहिलेली आहे जी इतकी महत्वपूर्ण आणि अर्थपूर्ण आहे. ती अशी की बेस्ट वे इन इंडिया टू सेव्ह ट्रीज. म्हणजे भारतात झाड वाचवण्यासाठीची उत्तम पद्धत किंवा मार्ग. हेच का आपलं ज्ञान, विज्ञान? जर एखाद्या वृक्षाला वाचवण्यासाठी त्याला धार्मिक, दैवी, सांस्कृतिक असं महत्व देऊन त्याचं संरक्षण, संवर्धन करण्याची वेळ येते, याचा अर्थ आपण आजही अज्ञानीच आहोत असा होतो. कोणाचे प्राण वाचवण्यासाठी असो अथवा नैसर्गिक साधन संपत्ती याचे रक्षण, संवर्धन करणे असो, अशा ह्या भाकड कथांच्या आधारावरती कदाचित पूर्वी असं होत असेल, परंतु कालांतराने त्यात होत गेलेले अंधविश्वासाची जी भेसळ आहे हे प्रत्येक सजीवासाठी घातक ठरलेलं आहे. याचा किमान बोध आता तरी आपण घ्यायला हवा. प्रश्न असाही या निमित्ताने उपस्थित होतो की हे व्रत स्त्रीनेच का करावं? म्हणून आता काही पुरुषांनीही हे व्रत करणं सुरू केलेलं आहे. हे व्रत सुरू करावं की नाही करावं हा खरं तर एक वेगळा प्रश्न आहे. परंतु 7 जन्म हाच आयुष्याचा जोडीदार मिळावा, जर ह्या हेतूने हे आपण व्रत करत असू, तर जे विज्ञान आहे, जे खरं विज्ञान आपण म्हणतोय, हे विज्ञान ह्या 7 जन्माला कुठल्याच पद्धतीने आधार देत नाही, ते त्याला स्वीकारत नाही. मग जर हे असं काही नाहीच, तर मग या सगळ्यासाठी आपण का अट्टहासाने या सगळ्या अनावश्यक बाबी, रूढी, परंपरा, अंधविश्वासांना धरून, अज्ञानाला धरून आपण परिवर्तनाची कास सोडत चाललेलो आहोत? का आज असत्य हे सत्यावरती कुरघोडी करून समाजामध्ये आपल्या महानायक, महानायिकांनी जे आपल्या प्रगतीसाठी काम केलेलं आहे, जे कार्य त्यांनी केलेलं आहे, जो कर्तृत्वशाली इतिहास त्यांचा आहे, हा पुसण्याचा प्रयत्न होत आहे? हे प्रश्न खरं तर आपण निश्चितच स्वतःला विचारणं आवश्यक आहे. अशा काहीतरी भाकड कथांवरती आधारलेल्या ह्या व्रतांना बळी पडण्यापेक्षा पती पत्नी म्हणून दोघांनीही एकमेकांना जो आत्ताचा जन्म मिळालेला आहे त्या जन्मामध्ये ह्या नात्याला निभावण्याचा पूर्ण प्रयत्न आपण का करत नाही? हे व्रत केल्यानेच कोणी प्रतिव्रता ठरते का? आणि हे जर प्रमाण असेल तर हे प्रमाण कोण मान्यता प्राप्त देतं याला? आणि जर असं आपण आहोत त्याच्यामध्ये, जर आपण अशा व्रत केलेल्या स्त्रिया जर पतिव्रता आहेत ही मान्यता देत आहोत, तर हा शुद्ध मूर्खपणा आहे आणि यातून आपण बाहेर निघणं अपेक्षित आहे. अशा कालबाह्य बाबींवरती खरं तर तुलना करत बसण्यापेक्षा या सगळ्यातून चिकित्सापूर्वक काय बोध आपल्याला घेता येईल हे आपण आता पाहायला पाहिजे. सत्यवानाची सावित्री होती तर तिने आपल्याला तिच्या कथेतून काही बोध खरंच दिला आहे का? हा देखील विचार आपण करणं अपेक्षित आहे. सत्यवानाची सावित्री आपल्याला समजते, परंतु सावित्रीबाई फुले यांनी आपल्यासाठी खुला करून दिलेला जो अखंड ज्ञानाचा प्रवाह आहे आणि त्यातून अज्ञानाचा नाश करण्यासाठी ज्ञानाची जी कास धरण्याचं कार्य त्यांनी आपल्या हाती दिलेलं आहे, ते मात्र आता थांबता कामा नये. त्याचा विचार
त्या मार्गाने परिवर्तन आणि खरा ज्ञानाचा मार्ग घेऊन विज्ञानाकडे वाटचाल करणं हे निश्चितच ह्या सगळ्यातून आपल्याला अपेक्षित आहे. हे सगळं करत असताना सत्यवानाची सावित्री ही धरायची आणि दुसरीकडे आम्ही सावित्रीबाई फुलेंना मानतो हे म्हणायचं, हे दोघलेपण सुद्धा आपण आता बंद करणं अपेक्षित आहे. स्त्रियांना, पुरुषांना ह्या अशा व्रतांमध्ये अडकून, ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे, हे व्रत आपण करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे, हे एकमेकांना आपण सांगणं हे देखील आता बंद व्हायला हवं. नाहीतर ज्या चित्राचं वर्णन किंवा उल्लेख मी मगाशी केला त्यामध्ये जी छोटी जी मुलं मुली, जी खरं नैसर्गिक संपत्ती आहे, ज्याची येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना आवश्यकता आहे, मानवहित असेल, समाजहित असेल, हे जोपासण्याची जी आवश्यकता आहे ते करण्यासाठी त्यांना सुद्धा या अवैज्ञानिक, अज्ञानी ठरलेल्या मार्गाचा आधार घ्यावा लागेल. आणि हे देखील आपल्यासाठी सकारात्मक नाही. यातून निघणारा मार्ग देखील जो आहे हा देखील परिवर्तनाचा नसून हा आपल्याला पुन्हा एकदा हजारो वर्ष मागे घेऊन जाणारा निश्चितच ठरेल. म्हणून यासाठी तुलनात्मक नसलं तरी सुद्धा चिकित्सक मार्गाने नक्की कोणती सावित्री आपल्याला काय ज्ञान देते, की आपला बुद्धिभेद करते, हा विचार होणं अपेक्षित आहे. आणि यामध्ये कोणत्या स्त्रीचा अवमान होईल किंवा तुलना त्यांची होईल अशातला भाग नसून ह्या स्त्रियांच्या नावावरती ज्या लोकांनी आपल्या ह्या कथा रचलेल्या आहेत त्या लोकांचा ह्या माध्यमातून मुळासकट आपण हे विचार उकरून काढण्याचा प्रयत्न हा निश्चितच होणं अपेक्षित आहे. आणि त्यासाठी आपल्याला जी आधुनिक सावित्री मिळालेली आहे, ज्ञानाई सावित्री, सावित्रीबाई फुले, त्यांच्या विचारांचा जागर असेल, त्यांनी दाखवलेल्या मार्गाचा योग्य उपयोग असेल, हा आपल्याला यासाठी निश्चितच करून घेणं अपेक्षित आहे. आणि म्हणून सावित्री व्हायचं असेल तर आपल्याला फुल्यांची सावित्री होणं अपेक्षित आहे. सत्यवानाची सावित्री होऊन आपल्याला जर तेवढ्यापुरतीच फक्त सत्यवानाची सावित्री ही ओळख जर निर्माण करून घ्यायची असेल तर ती निश्चितच तुमची आजही ओळख आहे. परंतु जर येणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्याला एक त्यांचं हित म्हणून आपल्याला पाहायचं असेल, जर त्यांच्यापर्यंत सकारात्मक बाबी आपल्याला पोचवायच्या असतील तर आता ह्या भाकड कथांना खत पाणी घालणं, पुरुष प्रधानतेला त्या माध्यमातून आपण आणखीन वरचढ करणं हे थांबवलं पाहिजे. आणि समाजामध्ये अशा चुकीच्या ह्या प्रथा परंपरा आजही कायम ठेवणारे आणि विज्ञानाचा चुकीचा वापर करणारे जे काही लोक आहेत यांनाही आपण थांबवलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण स्वतः ह्या अशा व्रतवैकल्यातून विचार करणं, आपल्याला प्रश्न पडणं, चिकित्सा आपण करणं आणि आपल्या महानायक आणि महानायिकेंनी दाखवलेल्या मार्गावरती चालणं हे निश्चितच अपेक्षित आहे. आज या विषयाच्या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगेल. आणि यातून आपण आपल्या जीवनामध्ये हे सगळे जे व्रतवैकल्य आहेत याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता आणि त्यामध्ये आपण काय परिवर्तन करत आहात हे देखील निश्चित आपण आम्हाला निश्चितच कळवा. लाईक, कमेंटसाठी आमच्या ह्या चॅनलचा मार्ग नेहमीच आपल्यासाठी खुला आहे. सबस्क्राईब हा चॅनल ही आपला त्या माध्यमातून करा आणि असेच विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येत राहू. आज तुर्ततास हा विषय घेऊन मी इथेच थांबते. आपल्या सर्वांना जय भारत.